मिनिटासाठी दिला जाईल। तिसरी महत्त्वाची गोष्ट, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे। ज्या पुढचा सामना जो होणार आहे तो एक इनिंग झाली की दोन्ही संघ कर्णधारांनी लक्ष द्यायचं आहे की आपण लगेचच इनिंग ब्रेकच्या अगोदर आपण टॉस का बॉसकडे यायचं आहे। जर का हे दोन्ही कर्णधार आम्हाला इनिंग ब्रेकमध्ये मिळाले नाहीत तर आपल्याला 1 ओव्हरची पेनल्टी आम्ही देणार आहोत। दुसरी गोष्ट, ज्या वेळेला ड्रिंक ब्रेक हा एक ब्रेक असेल मॅचच्या सिच्युएशनला फक्त एकदा आणि एकदाच कर्णधार हा मैदानात जाईल। त्या व्यतिरिक्त एकाही खेळाडूने मैदानात जायचं नाही आहे, आपण दंडास पात्र व्हाल। समजले असतील नियम की परत सांगू? तरीही मला वाटतं समजले असतील। प्रत्येक इनिंग 30 मिनिटामध्ये, इथे सोनमताई चव्हाण ज्या आहेत त्या ठिकाणी अगदी वॉच लावून बसलेले आहेत, त्यामुळे 30 मिनिटात तुम्ही टाइमपास करायचा की आणि काय करायचं। जर का असं झालं, पूर्ण नाही झालं तर बाहेरचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला घ्यावा लागेल। ह्याची सूचना दोन्ही संघांना देतोय। तर सामन्याला नक्कीच आपण सुरुवात करतोय। सलामीवीरांची आहे जोडी मैदानात, कॉइस आणि मतीन। ही सलामीवीरांची जोडी मैदानात दिसते। गोलंदाजीचा भार सौरभ। तर स्वरूप कदम, अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो। सामना सुरू झाल्याची खून, नाणेफेक या ठिकाणी मतीनकडे आहे स्ट्राईक आणि नक्की कॉइसकडे आहे या ठिकाणी पहिला सामना, पहिला चेंडू आजच्या दिवसातील हलकेसे ग्लान्स केलंय, बॉलरच्या डोक्यावरून चेंडू जातोय तोपर्यंत एका धावेने आजच्या दिवसातील पहिली धाव ही 10:58। किती परफेक्शन आहे इथून ते बघा। 10:58 पहिला बॉल पडलेला आहे, म्हणजे 30 मिनिटात तुम्हाला 6 षटकं ही पूर्ण करायची आहे, त्याची नोंद घ्या। तर आपलं खातं खोलतोय 1 धाव संघाच्या खात्यात। पुन्हा एकदा स्वरूप कदम या ठिकाणी थोडासा वाईड यॉर्कर म्हणेन की थोडासा वाईड चेंडू, पंचांच्या नजरेतून त्याला दंडित केलं जातंय आणि दंडित केलं जातंय म्हणजे नक्कीच या ठिकाणी पाहिलं गेलं तर 1 अवांतर धाव ही संघाच्या खात्यामध्ये जमा होईल। धावसंख्या पोहोचेल ती 2 धावा एका चेंडूच्या खेळीनंतर। या ठिकाणी पुन्हा एकदा लोअर फुलटॉच पद्धतीचा चेंडू, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू निरुत्तरित केलं गेलंय। क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र असं संबोधलं जातं तोच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। स्वरूपने कालच्या दिवसातही सुंदर अशी गोलंदाजी केली होती। साऊंडमॅन थोडासा आवाज द्या, साऊंडमॅन थोडा आवाज द्या। पुढचा चेंडू स्वरूप कदम सज्ज होतोय। हा चेंडू सुंदर अडवलाय, तेवढा थोडासा हातातून चेंडू निसटतो। 1 धाव। दुसऱ्या धाव्यासाठी यास थोडीसा गलतानपणा त्याचा फायदा उठवत एका धावेच्या बदल्यात 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात। गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय। या 2 धावाने धावसंख्या वधारते, धावसंख्या सुधारते, ती म्हणजे 4 या धावसंख्येवर। आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ माघारी परततोय। पाहिलं गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, मोठे फटके मारायला मिळतील अशी अपेक्षा आहे। क्रीडा रसिकांची मनं जिंकण्याची फटके मारण्याची शक्यता आणि नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय। पहिलं षटक प्रगतीपथावर काकापीर क्रिकेट क्लब आयोजित SPL अर्थात सौंदळ प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतो। आजचा दुसरा दिवस आहे, पर्व दुसरा दिवस आपल्याला या ठिकाणी। या चेंडू बॅटची कड तर घेतोय, चेंडू अडवलाय गली रिजनमध्ये आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर 1 धाव पळून पूर्ण करत असताना धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा। 5 पांडव होते ज्यांनी 100 कौरवांवर विजय मिळवला होता। हाताची बोट 5 एकत्रित केली की वज्रमूठ तयार होते, तीच 5 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल। खूप चांगली नफीतुली गोलंदाजी। आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूमध्ये स्वरूप कदम हा नाममात्र 5 धावा खर्च करतोय। वारंवार क्षेत्ररक्षणात बदल केला, कारण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, तर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील। स्वरूप पुढचा चेंडू टाकण्यासाठी होतोय सज्ज। ब्लॉक होलमध्ये चेंडू आणि या ठिकाणी पाहिलं गेलं झेलची बाद होतोय। सुंदर असा झेल टिपला, ज्याप्रमाणे समुद्रात जाळं विणावं
आणि त्या जाळ्यामध्ये अलगद सुरमई येऊन अडकावी अशा पद्धतीने या ठिकाणी कैस नावाचा फलंदाज हा या ठिकाणी बाद होतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. एक आणि या ठिकाणी जी गरज होती ती म्हणजे स्वरूप आपल्या संघाला कोईच्या माध्यमातून संघाला एक सफलता मिळवून देतोय. कशा पद्धतीचं रिव्ह्यू आपण बघू शकता. आणि या ठिकाणी झेल कसा डिप्लाय. आम्हाला वाटलं होतं 1 बाउन्स होता म्हणून हिट केली की काय, परंतु ॲक्च्युली तो झेल होता. कोईच बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात. मित्रांनो, विलंब करू नका. सामना 30 मिनिटात जर आपल्याला आवरायचा असेल तर फलंदाज बाद झाल्याबरोबर आपण तयारीमध्ये राहायचं आहे. विलंब करू नका. काही स्पर्धेचे नियम आहे. आपली स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे. आणि नवीन बॅट्समन आगा सर, जमील आगा 1 डाऊन म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत आहे जमीर आगा. पाहूया आता मात्र संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी काही बहुमूल्य आगा सर तरी काही करू शकतात का. काहीच बाद होतोय. परंतु विचार केला तर मतीन हा एक विस्फोटक फलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी बचावात्मक खेळ केला गेलाय आणि 1 धाव नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया अशी काहीशी परिस्थिती. जाण्यात 1 धाव काढण्याचा मनसुबा होता, परंतु या ठिकाणी हा चेंडू निरुत्तरित चेंडू म्हणजे निर्धाव चेंडू. स्वरूपचा विचार केला तर या षटकामध्ये हॅलो हॅलो तर 1 गडी हा बाद करतोय स्वरूप आपल्या संघासाठी. नाम मात्र 5 धावा आणि 5 धावांमध्ये विचार केला तर 1 वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक समीर नाईक. समीर नाईक यांनी कालच्या सत्रामध्ये खूप चांगली अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली होती. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून हे समीर नाईककडे पाहिलं जातं. समीर नाईक अनुभवी असा गोलंदाज आपल्याला पाहायला गेलं तर नाईक ब्रदर्स संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू वाईडचा इशारा पंच यांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अवांतर पुन्हा एकदा धाव म्हणजे 1 धाव अजून संघाच्या खात्यात. धाव होतील त्या किती तर 6 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. या ठिकाणी सुंदर फटका. पाहूया चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक झेल होईल का. आणि या ठिकाणी थोडासा उलटा येतोय त्यामुळे 1 बघता बघता 2 आणि 3री धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण केली. जितो कॅचेस जितो मॅचेस असं म्हटलं जातं. जर का अवघड झेल आपण जर टिपला तर निश्चित गोलंदाजाचा हुलूप वाढतो आणि संघासाठी एक बहुमूल्य योगदान तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देऊ शकता. पुढचा चेंडू समीर नाईक. धावसंख्येचा विचार केला, एक शुभ अंक ज्याला म्हटला जातो तर 9 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. समीर आपल्या गोलंदाजीवरून या ठिकाणी पाहूया सुंदर चेंडू. वाटलं होतं थोडासा वाईड जाईल म्हणून चेंडू सोडून देतोय फलंदाज जमीर आगा. तोपर्यंत हा निर्धाव चेंडू गणला गेलाय. आता मात्र सोयर मारा. बघता भजी मागता वडे. आमचे जे आजचे जे समालोचक आहेत त्यांचं हे वाक्य आहे. बघता भजी मागते म्हणजे कुठल्या कुठे चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव संघाच्या खात्यात. दुहेरी अंक 10 अशी धावसंख्या. हा चेंडू जोर का झटका धीरे से लगे. आजच्या दिवसातील पहिला खणखणीत सुंदर षटकार SPL षटकार पाहायला मिळतोय. डीजे हा ठिकाणी चेंडू मात्र अंगावर आदळतोय. जोरदार अपील केलं जात आहे, परंतु 1 धाव मात्र लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 1 धाव संघाच्या खात्यात जमा होत असताना धावसंख्या पोहोचते 17 पे खतरा म्हणजे 17 अशी धावसंख्या. सर AB डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक 17 आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय. अशुभ अंक मानला जातो. AB डिव्हिलियर्सने हा अंक शुभ करून दाखवला होता. तोचा 17. या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या मागे आणि पाहिलं गेलं तर या ठिकाणी 2 धावा डिक्लेअर झोन ज्याला म्हटलं तर 2 धावा या
चेंडूवर गणल्या जातील. 19 अशी धावसंख्या. अजूनही या षटकातील दुसऱ्या षटकातील चेंडूचा विचार केला तर एक चेंडू बाकी असेल, म्हणजे भैरवी घालणारा, इतिश्री करणारा असा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक प्रगतीपथावर. समीर, कालच्या तुलनेत समीर नाईक थोडंसं महाग पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप काल चांगली गोलंदाजी समीरची होती. या ठिकाणी वल्लव रे नकवा, वल्लव वल्लव अशी काहीची स्थिती, आणि हा चेंडू निर्धाव गणला जात असताना विचार केला तर समीर नाईक या षटकामध्ये 14 धावा हा खर्ची घालतोय. धावसंख्या विचार केली तर 19 धावा. 2 षटकाच्या सांगतेखेरीस 19 धावा. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येईल. स्पर्धेचा जसा नियम आहे, एक आयकॉन खेळाडू 2 षटकं टाकू शकतो, तशा पद्धतीने या ठिकाणी 6 षटकांचा सामना. दिवसभरात आपल्याला 5 सामने या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. आणि आमचा आवाज ज्यांच्यापर्यंत जातोय त्यांना विनंती असेल, या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी, या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मैदानाच्या दिशेने यावं लागेल. नवीन गोलंदाज इम्रान नावाचा गोलंदाज. या ठिकाणी पाहिलं गेलं तर आपलं पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज. इम्रान राईट आर्म ओव्हर द विकेट. या ठिकाणी सुंदर कलाईदार फटका, वितरावून काटपेटचा फटका, जमिनीला घरगळत जाणारा फटका, चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक, चेंडू अडवला जातोय, फेक येते, थोडीशी गलतान फेक, तोपर्यंत बघता बघता या ठिकाणी तिसरं षटक हे या ठिकाणी तिसरी धाव ही पूर्ण केली जाते आणि 3 धावाने धावसंख्या पुढे जाईल. धाव होत आहेत 22 धावा. एक नेल्सन फिगरमध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. दुरीचा डबा, हा चेंडू, सुंदर चेंडू, उसळी घेणारा चेंडू. या ठिकाणी पाहिलं गेलं तर हा चेंडू निर्धाव गणला जाईल. खूप चांगली गोलंदाजी इम्रानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून मी राजेश माळवदे आपलं सर्वांचं शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, अगदी जमीन खोदून काढावी असा चेंडू, आणि या ठिकाणी बघता बघता एक आणि दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज बाद करतोय डीजे.
3 षटकाच्या समा हॅलो. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रतिषटकाचा विचार केला. प्रतिषटकामागे 10 धावांची सरासरी राखत या ठिकाणी 30 धावा. नवीन गोलंदाज स्वरूप कदम या ठिकाणी हलकेसे ग्लान्स तर केलाय चेंडूला. 1 धाव ही पळून पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरके. हॅलो हॅलो. हॅलो. तर 31 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्वरूप कदम आपलं दुसरं षटक. या ठिकाणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि पाहिलं गेलं तर 1 धाव ही लेग बाईकच्या स्वरूपात पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. स्वरूप हा विचार केला तर पहिलं षटक हे 5 धावांचं एक नफतुलं षटक ज्या स्वरूपने टाकलं होतं त्याच्याच हाती चेंडू सोपवला गेलाय. खूप चांगला शैलीदार असा गोलंदाज आहे स्वरूप. या ठिकाणी पाहिलं गेलं तर वाईटची दाद मागण्यात येते. पंच या ठिकाणी रिव्ह्यूसाठी कॉल केला गेला आहे. रिव्ह्यू आपल्यापर्यंत येईल नक्कीच. या ठिकाणी थर्ड अंपायर आमचे पाहत आहेत रिव्ह्यूसाठी. धडधड धकधक धडधड वाढली आहे. पाहूया रिव्ह्यू काय असेल. पंचांच्या बाजूने जाईल की पंचांच्या अपोजिट जाईल. वाईटची दाद मात्र मागली गेली आहे. तर रिव्ह्यू येतोय फेअर डिलेवरी. त्यामुळे पंच आमचे मातब्बर पंच आहेत. त्यामुळे त्यांच्या नजरेतून हा चेंडू सुटणं चुकीचं होईल आणि फेअर डिलेवरी म्हणजे चेंडू नक्कीच निर्धाव हा गणला जातोय. पुढचा चेंडू स्वरूप एक शैलीदार असा 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करणारा गोलंदाज. या ठिकाणी सुंदर असा कलाईदार फटका पाहिला पॉईंटच्या दिशेने आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय सीमा रेखापार. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. संख्या होते ती 36 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर स्वरूप गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. सुंदर फटका पाहायला मिळालाय. 1 धाव निश्चित. एवढ्या चांगल्या फटक्याला न्याय मात्र 1 धावेचा मिळतोय. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक यॉर्कर लेनचा चेंडू म्हणजे ब्रह्मास्त्र क्रिकेटमध्ये म्हणलं त्याचा वापर करतोय स्वरूप. 1 धावेने धावसंख्या पोचते ती 37 धावा. या ठिकाणी सुंदर फटका चेंडूच्या खाली आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुंदर असा झेल हा टिपला जातोय आणि या ठिकाणी खेळी संपुष्टात येते. बाद होतोय फलंदाज आगा सर. जमीर आगा बाद दीजिए. सामना आहे त्यासाठी नाणेफेक जी उडवायची आहे त्यासाठी मधल्या ब्रेक म्हणजे 6 षटकं इनिंग ब्रेक झाल्यानंतर दोन्ही संघ करणार. त्याच्या अगोदर आम्हाला या टॉस का बॉसकडे पाहिजे आहेत.
नवीन आलेला फलंदाज अमान. सपवान आहे. इकरा 11 आणि लब्बेक सौंदर दोन्ही संघ कर्णधार. आपण ताबडतोब या ठिकाणी यायचं. वाव क्या चला की समीर नाईक यासाठी म्हणतात अनुभव. आणि पाहिलं फलंदाजा स्टप आउट होतोय. अलगस या ठिकाणी स्टंपला लावला जातोय आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे अमान. मालवणीत एक म्हण आहे मित्रांनो, इलो तसो गेलो. तर अशा पद्धतीने बाद होतोय अमान. डीजे तसावर. तर तसावर नावाचा हा फलंदाज येतोय तो म्हणजे तसौर. या ठिकाणी चेंडू बॅटची कड. हा हॅलो आय लव्ह यू म्हणत चुम्मा घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि या ठिकाणी लागोपाठ 2 सफलता आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरोखर कौतुक करावं लागेल ते म्हणजे समीर नाईक. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची पहिल्या षटकात जरूर समीर नाईकने विचार केला तर या ठिकाणी 14 धावा खर्च केला होता. या षटकात मात्र खूप चांगली नफीतुली गोलंदाजी. या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर चेंडू. खरोखरच अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. समीर नाईक आता मात्र पुन्हा जो कालच्या जोशात होता त्या जोशात गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून नेहमी समीरकडे पाहिलं जातं. 5वं षटक हे प्रगतीपथावर. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावात एक छोट्या धावसंख्या. या ठिकाणी ब्लॉक होलमध्ये टाकलेल्या चेंडूला सुंदर कलाटी दिली आहे. एक धाव. दोन्ही क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत यशस्वीरित्या एकच धाव ही पळून पूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे वधारते. धाव होत आहेत 38 धावा. तवसूर आणि गौरव नावाचे 2 फलंदाज. या ठिकाणी एक मोठा फटका मारण्याचा केविलवाना प्रयत्न. चेंडू फटका तर चांगला आहे. चेंडू अडवलाय फेक करतोय यष्टीरक्षकाच्या दिशेने तोपर्यंत या ठिकाणी एक धाव म्हणजे 39 धावा ह्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 षटकांनी 4 चेंडूंनंतर विचार केला. अजूनही 8 चेंडूंचा बाकी. आता मात्र तुम्हाला काहीतरी मोठे फटके मारून संघाच्या धावसंख्येला आकार द्यावा लागेल. या ठिकाणी सुंदर असा चेंडू पाहिला. चांगला फटका जमलेला घरगळत जाणारा फटका. एक धाव आणि एकच धावेवर हे समाधान मानावं लागेल. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला. तू फिर जला डाल मैं फिर खरा करूंगा. असा काहीसा किस्सा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार फटका आणि 2 क्षेत्ररक्षकांना भेदत एका बाजूला सलमान खान दुसऱ्या बाजूला शाहरुख खान मधूनच प्रीती जिंटा. सुंदर असा चौकार. SPL चौकार. डीजे आपल्याला
एक षटक टाकायचं आहे. तर शेवटचं षटक. या ठिकाणी चेंडू, सुंदर असा फटका, चेंडू उडवलाय, चेंडू भिरकवलाय, बघूया. आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार 6 धावांसाठी. क्रिकेट होया प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. दीजिए. या फटक्याने अर्धशतक धावफलकावर लावलंय आणि आता मात्र गौरव चौतळलाय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी चेंडू सुंदर आहे, बीट करणारा चेंडू. गुड लेन स्पॉट वरून चेंडू थोडासा उसळी घेतोय, फलंदाजाला बीट करतोय. एक चेंडू तुझा असेल तर दुसरा चेंडू माझा, हे सांगताना या ठिकाणी निसार नावाचा गोलंदाज. अजूनही 4 चेंडूंचे 1-2 मोठे फटके पाहायला मिळतील का सन्मानजनक. आणि या ठिकाणी चेंडू उडालाय, कारंजा उडालाय. एक धाव, बघता बघता थोडीशी ढिलाई, बघूया धाव. आणि इथे धावचित स्वरूपात बाद होतोय. थोडीशी ढिलाई दाखवतोय, रनिंग मध्ये थोडीशी जमलिंग होतोय, थोडंसं फमलिंग होतोय. आणि या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. तो फलंदाज तसूर. सुंदर फटका त्याचा एक आपल्याला पाहायला मिळाला होता. वैयक्तिक 5 या धावसंख्येवर आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकता. किती सुंदर असं प्रक्षेपण tenniscricket.in माध्यमातून. आज tenniscricket.inचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्राने देशामध्ये जवळ लाखो फॉलोअर्स टेनिस क्रिकेट, कारण अचूक दर्जाचं प्रक्षेपणसाठी प्रसिद्ध असलेलं tenniscricket.in. धावसंख्या 51, 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि अजूनही 3 चेंडू असतील बाकी. पर्यंत 2 धावा या यशस्वीरित्या पळून पूर्ण करत असताना 53 धावा ही धावफलक आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. 53 धावा. अजूनही पुढचा चेंडू, चेंडू वलव रे नकवा, वलव वलव. आता मात्र चेंडूचा टप्पा जर तुम्ही बघितला, चेंडू थोडासा खाली राहतोय, फलंदाजाला बीट करतोय. यष्टीरक्षक समीर नाईक हे आपलं काम चोख बजावतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा तोच कित्ता. आणि 53 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 53 धावा आणि विजयासाठी लक्ष असेल ते 54 धावांचं. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर एक्झॅक्ट 9 आणि 28 मिनिटांमध्ये डाव संपूर्ण समाप्त होतोय. अभिनंदन आपलं. आणि तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर 53 धावा धावफलकावर, 54 धावांचं लक्ष. टॉस का बॉसकडे दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे ताबडतोब. लबेक संघ कर्णधार
लब्बेक सौंदळ संघ कर्णधार वारंवार आपणाला विनंती करतोय, एवढे नियम समजून सांगितलेत तरी आपल्याकडे गांभीर्य नाही. लब्बेक सौंदळ कर्णधार आशिष मालवणकर उर्फ मॅक आणि कर्णधार सिद्धांत पाटील दोन्ही माझ्या समेत जुडले गेलेत. टॉस उडवला जाणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय, हॅलो मियाबाई पिरखान विनंती असेल आपण या ठिकाणी नाणेफेक उडवण्यासाठी यायचं आहे. तर दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या समेत जुडले गेलेत. एक आहे लब्बेक सौंदळ, दुसरा आहे इकरा 11. दोन्ही तुल्यबळ बलाढ्य संघ या ठिकाणी एकमेकाशी झुंजणार आहेत आणि मियाबाई या ठिकाणी नाणेफेक उडवतील. नक्कीच बघूया कोणाच्या बाजूने कौल जातोय. तर या ठिकाणी इकरा 11 टॉस मागणार आहे आणि मियाबाई आमचे बुजुर्ग व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक या ठिकाणी टॉस उडवतील. छाप म्हणजे लब्बेक सौंदळ नाणेफेक जिंकतोय. लब्बेक सौंदळ संघ नाणेफेक जिंकतोय. पाहूया काय निर्णय असेल. परंतु दोघांचं मत विचारण्या अगोदर आम्ही सरांनाही काही प्रश्न विचारू इच्छितो. आज लहान मुलांसारखे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी, ही स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. खरोखर आमचा मन ऊर भरून येतोय. परंतु निश्चित ह्या स्पर्धेबद्दल तुम्ही 2 शब्द बोलावेत असं मला वाटतंय. नमस्कार. आपल्या छोट्याशा गावामध्ये SPLची एवढी मोठी स्पर्धा भरली जाते आणि या सगळ्या बाहेरून सगळे लोक पाहत आहेत. इथे आपली इथे सौंदळमध्ये SPL ही होते आणि बाहेर बघून आपले लोक पाहत आहेत. याचा आपल्याला भरपूर आनंद आहे आणि याचे सर्व समीर नाईक यांनी ते आपल्यासाठी हे सगळं प्रयत्न केलेले आहेत. त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि खेळणाऱ्या सगळ्या संघांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. चाचा, तरुणपणात तुम्ही पण क्रिकेट खेळलं असेल. त्यावेळेचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेटमध्ये काय फरक वाटतो? की त्यावेळेला असं म्हणायचं की टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेट म्हणजे मळ्यातली वाप्यातली स्पर्धा. आज ही स्पर्धा अनेक मोठ्या दिग्गज खेळाडूंनी ही 7 समुद्र पार नेले. त्यावेळेचं आणि आताचं काय तुम्हाला एक मिनिटामध्ये काय फरक वाटतोय? त्यावेळी फक्त आम्हाला एवढंच माहिती असायचं, इकडे 3 काट्या ठोकलेल्या आणि तिकडे 3 काट्या ठोकलेल्या, त्याला आपण टर्म्स म्हणतो. आणि एक बॅट असायची, ती पण कोणाच्या वाटणीला कधी येते ती वाट बघत बसायचो. अशी वेळ होती. आणि आता आपण या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये खेळतो, याच्यावरती भरपूर आनंद वाटतो. धन्यवाद. त्याच्या खूप चांगलं, कारण हे जुन्या आठवणी तुम्हीच सांगू शकता, तरुण पिढीला काही माहीत नाही यातलं. तर या ठिकाणी लब्बेक सौंदळ संघ कर्णधार आशिष मालवणकर उर्फ मॅक माझ्यासमोर आहे. नाणेफेक जिंकलीस, काय रणनीती असेल? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले त्यांनी आणि आमंत्रित केले इकरा संघाला प्रथम फलंदाजीसाठी. आणि प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी बघूया काय ते चित्र असेल. सामन्याकडे आपण वळतोय, त्यामुळे जास्त मी चर्चा घेणार नाही. दोन्ही संघांना लाख शुभेच्छा देतोय आणि एक चांगला सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला. त्यानंतर या पुढील 6 षटकांचं वर्णन करण्यासाठी आज आमच्या ताफ्यामध्ये दाखल झालेत ओसरगाव कणकवलीचा एक बुलंद आवाज, मॅन फ्रॉम ओसरगाव विवेक परब सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. उर्वरित 6 षटकांचं समालोचन ते आपल्यासमोर सादर करतील. हॅलो चेक. धन्यवाद माळवदे सर. स्वागतम सुस्वागतम. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्रीदेव गणपती गजानन, विद्येची देवता माता शारदा, अखिल विश्वाचा आराध्य दैवत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून विवेक परबचा प्रेमाचा नमस्कार. आपण पाहतोय काकापीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदळ प्रीमियर लीग 2025. सौंदळ के इस मैदान में अब मैं विवेक परब आप सभी दर्शकों को एक बार फिर से स्वागत करता हूं. मेरा प्यार भरा नमस्कार. पहली गेंद बीमर और बीमर की हैसियत से पहला रन, अतिरिक्त रन आता हुआ टीम के खाते में. पहले इनिंग में टॉस जीता था नाइक ब्रदर्स ने, पहले फील्डिंग का फैसला किया था.
प्रोग्रेस ग्रुप जो कि 53 रन 53 रन 6 विकेट के नुकसान पे और 54 रनों का टारगेट। पहली गेंद यानी कि बीमर और बीमर के 9 की हैसियत से ये गेंद फ्री हिट की। गेंदबाजी मोर्चे पर गौरव पहली गेंद के ऊपर 2 रनों के साथ खाता। 54 रनों के पीछे की शुरुआत। इस बार फ्लिक ऑफ द रिस्ट, एड लाइन पे गेंद, इस बैड लाइन पे गेंद, ऐसा क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है। स्क्वायर लेग के खिलाड़ी का यहाँ पे बेहतरीन थ्रो, तब तक 2 रन चुराने का मौका। पहली गेंद का खेल समाप्त, 4 रन कुल मिला के। नाइक ब्रदर्स टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला किया था। प्रोग्रेस ग्रुप को निमंत्रण मिला था बल्लेबाजी का। 53 रन 6 विकेट के नुकसान पे बनाए और 54 रनों के पीछे की शुरुआत बढ़िया ढंग से होती हुई। सलामी बल्लेबाज इमरान और उनके साथ स्वरूप इस वक्त स्ट्राइकिंग एंड के ऊपर। अड़े बल्ले से घुमा दिया, ताकत, टाइमिंग, एलिवेशन, नजाकत। एसपीएल 6 के साथ इस इनिंग का आगाज स्वरूप के बल्ले से डीजे के साथ। गुडलैंड की गेंद को यहां पे पुल किया, कमाल किया और 6 लिया। 6 की बदौलत स्कोरबोर्ड 2 गेंदों का खेल समाप्त होते हुए 10 रन। इस बार कड़ा शॉट, बड़ा शॉट, जड़ा शॉट, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर से। एसपीएल सिक्सर डीजे। ओवर में कड़ा संघर्ष होता हुआ गेंद और बल्ले का। स्वरूप इस बार बाहर जाने वाली गेंद, अंदर बाहरी किनारा, डायरेक्ट हिट की कोशिश, यहां पे लगभग छोड़ दिया था रन को। बाल बाल बच गए। इसे कहते हैं बीच मैदान में मौत को छू के टक से वापस आना। 4 गेंदों का खेल समाप्त। 2 छक्के की बदौलत 17 रन बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान के। गौरव गेंदबाजी मोर्चे पर पहले पावर प्ले का ओवर। इस बार शफल क्रॉस करने की कोशिश थी, बाहर जाने वाली गेंद अंपायर की तरफ, बहुत बड़ा अपील, लेकिन तस से मस नहीं होते हुए अंपायर लेग बाइस का इशारा। एक अतिरिक्त रन जो कि फॉलो थ्रू था गेंदबाज का, वो ठीक उनके व्यू पॉइंट के सामने आता हुआ और इस वजह से थोड़ा सा बेनिफिट ऑफ डाउट मिलता हुआ बल्लेबाज को, ऐसा मानना हमारे अंपायर का। दोनों तजुर्बेकार अंपायर इस मैच में। टेनिस क्रिकेट .in के तहत ये पूरी टूर्नामेंट लाइव कवरेज। संतोष जी नानेकर सर ने ये छोटा सा पेड़ लगाया था और अब ये टेनिस क्रिकेट .in लोकल टू ग्लोबल सारी टूर्नामेंट होती हुई। फुल टॉस गेंद, फुल टोल वसूल करने की कोशिश, यहां पे टाइमिंग का मिसफील्ड, कैच छूटा। एक जीवदान मिलता हुआ, हवा में ज्यादा मार बैठे थे लेकिन थोड़ा सा गैप में मार बैठे थे। सूफी वहां पे तैनात थे, नजर हटी, दुर्घटना घटी, एक जीवदान, और जीवदान के तहत पहले पावर प्ले का ओवर समाप्त। 2 सिक्सर की बदौलत स्कोरबोर्ड 20 रन बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान, जो कि 54 का पीछा नाइक ब्रदर्स करते हुई जाएंगे दूसरी पावर प्ले की ओवर की तरफ। तब तक सुनेंगे एक और प्यारा सा गीत डीजे के साथ।
तर 6 षटकं संपवण्यासाठी आपल्याला 30 मिनिटांचा अवधी, मात्र 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं संपवावी लागतील, अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू हा 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्या. पहले पावर प्ले का ओवर समाप्त, 20 रन बिना कोई विकेट के गौरव ने दिए थे. 19 रन और एक अतिरिक्त रन. 30 गेंदों में अभी 34 रनों की जरूरत. इमरान स्ट्राइकिंग एंड के ऊपर, 2 सलामी बल्लेबाज, धाकड़ बल्लेबाजी, लेकिन स्वरूप की क्या बढ़िया बल्लेबाजी. लगातार 2 छक्के, एक मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से तो दूसरा लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर से. गेंदबाजी मोर्चे पर सफवान, इस बार बाहर जाने वाली गेंद, यहाँ पे हल्की सी पुल करने की कोशिश. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, बढ़िया कॉलिंग. डेंजर एंड पे दौड़ रहे थे बल्लेबाज और खुद के पास स्ट्राइक लेके ये मैच जल्दी खत्म करने की कोशिश में होंगे बल्लेबाज सौरभ. सफवान गेंदबाजी मोर्चे पर दूसरे ओवर का इस्तेमाल करने के लिए, पावर प्ले का ये भी ओवर, लगातार 2 ओवर पावर प्ले के. शॉट ऑफ गुडलैंड की गेंद कट करने की कोशिश है, अपर कट की हैसियत से गेंद चली पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ, लगती हुई रेस, ठीक बाउंड्री लाइन के नजदीक किया गया फील्डिंग. बढ़िया वापसी, खूबसूरत थ्रो के इस तहत 2 रनों का इजाफा. खूबसूरत बल्लेबाजी प्रोग्रेस ग्रुप ने बनाए थे. 53 रन 6 विकेट के नुकसान पे. नाइक ब्रदर्स जो कि पीछा करते हुए 54 रनों का. इस बार कदमों का इस्तेमाल, पैडल स्वीप का शॉट खेला है, हवा में ज्यादा मार बैठे हैं. नो मैंस लैंड में गेंद है. इस गेंद के ऊपर भी 2 रन चुराने का मौका. 2 रनों की बदौलत स्कोरबोर्ड 25 रन विदाउट लॉस. दूसरे ओवर का खेल जारी. 54 रनों का पीछा. धाकड़ बल्लेबाजी हो रही है, बाएं हाथ के बल्लेबाज सौरभ स्ट्राइक एंड पर, स्वरूप स्ट्राइकिंग एंड के ऊपर. करेक्शन, इस बार कमाल किया, पुल का शॉट बेहतरीन ढंग से खेला है. फील्डर बहुत दूर लेकिन था मौजूद. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 के लिए डीजे के साथ. स्वरूप के बल्ले से एक और बड़ा शॉट. 29 रन स्कोरबोर्ड के ऊपर. 54 का पीछा. अभी भी 25 और रनों की दरकार होगी. बाहर जाने वाली गेंद, इस बार छेड़छाड़ का नतीजा मिला बाहरी किनारा. विकेट कीपर के दस्तानों का सहारा. पहले विकेट का पतन. स्वरूप को आना पड़ेगा वापिस पवेलियन के रास्ते. 29 पे 1 डीजे के साथ. फलंदाज थोडे लवकर पाठवा. जसं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला टाइम लिमिट आहे, तसंच फलंदाजांवर देखील करडी नजर असेल आमच्या दोनही मॅच ऑफिशियल्सची. त्यामुळे विनंती असेल, फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. सौंदड़ प्रीमियर लीग सीजन 3 का ये बेहतरीन मुकाबला आज के दूसरे दिन काकापीर क्रिकेट क्लब का ये बेहतरीन आयोजन, नियोजन और नियोजन के तहत चलता हुआ पहला मुकाबला. नाइक ब्रदर्स ने टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला किया था. प्रोग्रेस ग्रुप जो कि 53 रन 6 विकेट के नुकसान पे 6 ओवर की समाप्ति के बाद 54 रनों का पीछा करते हुए स्वरूप पहले विकेट के रूप में बैक टू द पवेलियन. स्कोरबोर्ड 29 पे 1. नया बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर समीर नाइक. गेंदबाजी मोर्चे पर सफवान पहली सफलता दिलाते हुए. दूसरा पावर प्ले का ओवर जारी. बैकऑफ गुडलैंड की गेंद, गुडलैंड स्पॉट,
बिल्कुल विकेट के ठीक सामने पाए गए। एलबीडब्ल्यू का शिकार, दूसरे विकेट का पतन। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 बड़ी मछली जाले में। इस बार वापसी की गुंजाइश। 2 ओवर का खेल यानी कि पावर प्ले का ओवर समाप्त होते हुए 54 रनों की पीछे की शुरुआत। दूसरे ओवर में 2 बड़े झटके देते हुए नाइक ब्रदर्स 29 पे 2 जाएंगे डीजे की तरफ। 24 में चाहिए अब 25 और रन। डीजे आईएसपीएल का एक जाना पहचाना नाम, जिनके माध्यम से हमने देखा स्कोर काउंटिंग का बेहतरीन नजारा। दो ओवर की समाप्ति के बाद 29 रन। स्वरूप की पारी खत्म होती हुई उसके बाद ठीक दूसरे गेंद के ऊपर समीर नाइक पहुंचे पवेलियन के रास्ते। 2 बड़े झटके और 2 बड़े झटकों के साथ जो गेंदबाजी में परिवर्तन किया था, दूसरे ओवर में सफवान को लाए थे, वो यहाँ पे कामयाबी दिलाते हुए कहानी में ट्विस्ट आएगा नहीं देखना पड़ेगा। 24 गेंदों में 25 की दरकार होगी। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज हरीश। तीसरा ओवर अंपायर की बाई बगल से राइट आर्म ओवर द विकेट का इस्तेमाल। इस बार भी बेहतरीन ढंग से गेंद को खेल दिया है। यहाँ पे कहीं पे निगाह, कहीं पे निशाने वाला शॉट था। विकेट के पीछे चुस्त मुस्तैद विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया। तीसरे ओवर का पहला गेंद डॉट। यहाँ पे वापसी की गुंजाइश फील्डिंग वाली टीम प्रोग्रेस ग्रुप लगाती हुई। इस बार पुल किया, हुक का शॉट बेहतरीन ढंग से स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार आया। एक और एसपीएल 4 डीजे के साथ। थ्री रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। 2 गेंदों का खेल समाप्त। पहली गेंद के ऊपर लगभग यही शॉट खेलने की मंशा थी, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया था। इस बार कनेक्शन प्रॉपर। ये गेंद भी बिल्कुल विकेट के सामने पाए गए हैं बल्लेबाज। एक और विकेट का पतन। 33 पे 3 मिनी नेल्सन फिगर डीजे के साथ। तैतीस रन स्कोरबोर्ड के ऊपर। अभी भी जरूरत 21 रनों की। 21 गेंदों में लगातार इंटरवल्स पे विकेट खोए थे। पहली 10 गेंदों का विचार किया जाए तो बढ़िया तरीके से खेला था, 29 रन बनाए थे, लेकिन जैसे ही कॉर्ड बिहाइंड विकेट की हैसियत से लपके गए स्वरूप, उसके बाद ठीक समीर नाइक दूसरी गेंद के ऊपर 2 ओवर की समाप्ति के बाद 29 पे 2 थे नए बल्लेबाज। गेंद पाले में लेना चाहते थे, लपेटे में। यहां पे वॉलीबॉल स्टाइल में गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के पार। देखना पड़ेगा अंपायर का क्या आता है इशारा। वहां पे होती हुई चूक, गलती, और गलती की कोई भी गुंजाइश नहीं। एक और विकेट शायद मिलता था वहां पे। हल्की सी मिसफील्ड। एक बार फिर से उड़ा दिया। इस बार फील्डर वहां पे तैनात है। हल्की सी मिसफील्ड। एक बार फिर से वही गलती। चुकीला माफी नसेल।
एक और कैच ड्रॉप, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 बढ़िया तरीके से निकाले थे पिटारे से 2 विकेट, लेकिन यहां पे कोई भी इस गेंद के ऊपर 2 रन की सहायता से स्कोरबोर्ड 39 रन 3 विकेट के नुकसान पे 54 का पीछा बढ़िया तरीके से होता हुआ 15 और रनों की जरूरत। यहां पे 19 गेंदों का खेल बाकी, तीसरे ओवर की आखिरी गेंद लेके गेंदबाजी मोर्चे पर दिखाई देंगे। बाहर जाने वाली गेंद खेलना चाहते थे, लेकिन इस बार विकेट के पीछे जाती हुई गेंद विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया। तीसरे ओवर का खेल समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद 39 रन 3 विकेट के नुकसान पे 18 गेंदों में चाहिए 15 रन, जो कि नाइक ब्रदर्स को जीतने के लिए जाएंगे चौथी ओवर की तरफ। तब तक सुनेंगे एक और प्यारा सा गीत। स्वागतम सुस्वागतम। सौंदर्य प्रीमियर लीग सीझन 3 पर्व 3 पुष्प 3 पुनश्च एकदा मराठी समालोचन कक्षातून विवेक परबचा आपणा सर्वांना प्रेमाचा नमस्कार। प्रोग्रेस ग्रुप प्रथम फलंदाजी करताना 53 धावा, दिलेलं 54 धावांचं आव्हान। नाईक ब्रदर्स आतापर्यंत 39 धावा। शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू, यावेळी देखील पॅड लाईनवर जाणारा चेंडू, लेग बाईटचा इशारा आमच्या पंचांचा। एकेरी अतिरिक्त धाव आणि एकेरी अतिरिक्त धावेने सांघिक धावफलक यावेळी मात्र 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाच्या बाजूने पहिल्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत स्वीकारलेलं फलंदाजी निमंत्रण प्रोग्रेस ग्रुपला। फुल टॉस चेंडू, सुफी गोलंदाजी मार्कवर, दुसऱ्या चेंडूवर ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत एकेरी धावेवरच समाधान। आता मात्र आवश्यक धावा पट्ट्यात येताना पाहायला मिळतील। 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त। सुफी गोलंदाजी मार्कवर, यावेळी एक करिश्माई गोलंदाजी करावी लागेल, तिकडम लावावी लागेल। अल्टी पल्टी, रिव्हर्स स्वीप, स्विच हिटचा वापर, पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूवर, डीप पॉइंट वरून जोपर्यंत चेंडू फेक होईल यष्टीरक्षकापर्यंत तोपर्यंत आणखी एकेरी धाव ही सावध पवित्र दोनही फलंदाजांच्या माध्यमातून। अतिरिक्त जोखीम न घेता केली गेलेली फलंदाजी, सुरुवातीच्या षटकांमध्ये पॉवर प्लेच्या षटकांमध्ये स्वरूपने केलेली विस्फोटक फलंदाजी, मात्र त्यानंतर थोडीशी कलाटणी देण्याचा प्रयत्न दुसऱ्या गोलंदाज सफवानच्या माध्यमातून, मात्र त्यानंतर देखील सोडलेले झेल हे या विजयाची नांदी ठरवून जातील। बाहेर जाणारा चेंडू, छेडछाड करायचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा वेगवान उसळी घेणारा चेंडू, यावेळी फलंदाज संपूर्णतः निशब्दित आणि निशब्दित चेंडू नंतर, निर्धाव चेंडू नंतर समीकरण पाहायला मिळेल ते 14 चेंडू आणि 12 धावा आवश्यक नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाला 54 धावांना गवसणी घालण्यासाठी। प्रोग्रेस ग्रुप विरुद्ध नाईक ब्रदर्स असा रंगलेला सामना आजच्या दिवसातील पहिला SPL 2025। आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी देखील हाय ऑन द हिल्स पाहायला मिळालाय फलंदाज। अतिरिक्त उसळी ही आमच्या खेळपट्टीची ओळख आणि दर्जेदार खांद्याचा वापर करणारा गोलंदाज सुफी यावेळी आव्हान पेश करताना मैदानामध्ये पाहायला मिळेल। एकेरी धावेने सांघिक धावफलक 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 5 चेंडूंची समाप्ती करत चौथ्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन सुफी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल। यावेळी चेंडू आलाय पट्ट्यात, मिड विकेट क्षेत्ररक्षक मिड ऑन पर्यंत चेंडू फेक करण्यासाठी चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण, मात्र मैदानावर एकेरीचं परिवर्तन दुहेरी धावेत करत दुहेरी धावेच्या लहरीने सांघिक धावफलक पहिल्या 4 षटकांच्या अंती 45 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात नाईक ब्रदर्स 54 धावांचा पाठलाग करताना। 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 9 धावा नितांत आवश्यकतेच्या, तर नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाला मात्र हे 12 चेंडू प्रोग्रेस ग्रुपला या सामन्यामध्ये पहिल्या विजय आजच्या दिवसातील नोंदवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण। 5व्या षटकाचा खेळ सुरू करण्यापूर्वी ऐकूयात आणखी एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर वळूयात 5व्या षटकाकडे।
बाहेर जाणाऱ्या चेंडूवर दर्जेदार गोलंदाजी, सुंदर यष्टीरक्षणाचा नमुना समीर नाईक पेश करताना पहिला 5व्या षटकातील चेंडू जमीर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतील. करेक्शन पुढे सरसावत, यावेळी देखील फटका लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकापर्यंत. फंबलिंग, अडथळा, दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं, नकार दिला जातोय. नाममात्र एकेरी धावेवर दुसऱ्या चेंडूची समाप्ती केली जात. सांघिक धावफलक 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी, 8 धावांची नितांत आवश्यकता. सुंदर गोलंदाजीसाठी जाणले जातात हरीश. यावेळी चेंडू आलाय पट्ट्यात, त्याला घेतलाय लपेट्यात. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून SPL धमाका षटकार. बावन्न धावा धावपलकावर. यावेळी फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षणाचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. एकेरी धाव आणि एकेरी धावेने सांघिक धावफलक 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाममात्र एकेरी धावेची असेल आवश्यकता जिंकण्यासाठी नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाला. मात्र सुंदर फटकेबाजी स्वरूपची आणि त्या योगे या सामन्यामध्ये चेंडू राखून या विजयावर सुनिश्चित करताना ही एकेरी धाव घेतली जाईल. नाईक ब्रदर्स आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण विजय नोंदवताना पाहायला मिळेल. तर अर्थातच प्रोग्रेस ग्रुपला तब्बल 7 चेंडू बाकी ठेवत दिलेला हा पराभव पचवत पुढच्या सामन्यासाठी तयारी करावी लागेल. पुष्प तिसरे SPL 2025 चा थरार. दुसऱ्या दिवशी महत्वपूर्ण दुसरी लढत. 11-11 विपक्ष लबैक सौंदळ.